नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, सायलीला आपणच खरी तन्वी असल्याची ओळख पटली आहे, पण त्यानंतर सायलीने मात्र सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे. सायली आता सगळ्यांसमोर तन्वी जशी लहान असताना तयार व्हायची, अगदी सेम तशीच तयार होऊन सगळ्यांसमोर आली आहे आणि सगळ्यांना आपण खरी तन्वी असल्याचं खूप मोठं सरप्राईज तिने दिलेलं आहे आणि सगळे पुरावे दाखवत तिने आपणच तन्वी असल्याचं सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं आहे. तर इकडे आता प्रियाने पाठवलेले लेटर सुभेदारांच्या घरात आल्यानंतर प्रियाच्या प्रेग्नेन्सीची बातमीसुद्धा आता सगळ्यांना समजली आहे. पण मंडळी, सायलीची आता खात्री कशी पटली, म्हणजे ती स्वतः तन्वी आहे या गोष्टीबद्दल तिला असा कोणता मोठा पुरावा मिळाला आणि तिने हे सगळ्यांसमोर कशा पद्धतीने आणलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, इकडे आता सायलीला जे होणारे सतत भास आहेत त्याच्यामुळे तिला तन्वीबद्दल काहीतरी बऱ्याच गोष्टी अशा जाणून घ्यायच्या असतात. त्या मुलीचा आणि माझा काय संबंध, मला हे सगळे का भास होतात, म्हणून आता सायलीने ठरवलं की आपण प्रतिमा आत्याकडे जायचं. तिच्याकडे गेलो तरच आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत. आणि म्हणून सायली आता प्रतिमाकडे तिच्यासोबत घरी गेलेली आहे. सायलीचा हेतू तिला तन्वीचा भूतकाळ हा जाणून घ्यायचा असतो, कारण तिला जे होणारे भास आणि तिचा भूतकाळ ह्या खरंच ह्या सगळ्या गोष्टींची साम्य आहे का हे आता तिला समजून घ्यायचं असतं. आणि त्यामुळे आता सायली प्रतिमाला म्हणते की मला तन्वीच्या अशा लहानपणीच्या काही गोष्टी आहेत का, तिच्या काही गोष्टी असतील तर मला दाखवशील, मला काही सांगशील. त्यावर प्रतिमा म्हणते की हो, तन्वीच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे. आणि प्रतिमा आता तिच्याकडे असलेल्या तन्वीचे अगदी लहानपणीचे फोटोज, तिचे कपडे सगळं काही प्रतिमाने जपून ठेवलेलं असतं. आणि सोबत एक कॅसेटसुद्धा आहे ज्याच्यामध्ये तन्वी शुभम करोती म्हणत असताना तिने ते रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. सायली ते तन्वीची एक एक वस्तू जेव्हा हातात घेते तेव्हा तिला त्या सगळ्या वस्तूंचा स्पर्श आधी कधीतरी झाला आहे असं तिला जाणवतं आणि तिला सायली पुन्हा आता तिच्यामध्ये हरून जाते. तन्वीच्या सगळ्या वस्तू घेत आता तिचे कपडे ती स्वतःच्या गाळाला लावते आणि तो स्पर्शसुद्धा आपल्याला आधी कधीतरी झाला आहे हे सगळं काही आता ती बघत असताना सायलीला एक कॅसेट सापडते. सायली म्हणते, प्रतिमा ते हे काय आहे? प्रतिमा म्हणते, तन्वी जेव्हा लहान असताना शुभम करोती म्हणायची ना तेव्हा ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे तिच्या आवाजामध्ये. सायलीला ह्या सगळ्या गोष्टी बघून ना खूप वेगळाच आनंद होत असतो. सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या ही सीडी मी घेऊन जाऊ का? मला सुद्धा तन्वीचा आवाज ऐकायचा आहे. मी तर तिला कधी पाहिलं नाही आहे, पण मला किमान तिचा आवाज तरी ऐकता येईल. प्रतिमा म्हणते, अगं विचारायला कशाला हवं, तन्वीच्या तेवढ्याच तर आठवणी आमच्याजवळ आहेत, दुसरं काय आहे आमच्याजवळ. बाकी आता सायली तन्वीच्या लहानपणीची खेळणी, कपडे सगळे पाहत असताना तिला पुन्हा पुन्हा आता तन्वीचे लहानपणीचे भास होतात, म्हणजे तन्वीची जी खेळणी पाहून तिला पुन्हा पुन्हा आता सगळं तेच आठवतं. तर इकडे आता प्रतिमाने जी दिलेली कॅसेट आहे ती आता सायलीकडे लावते आणि ते ऐकत असते. तेव्हा मात्र सायलीला आता तो तन्वीचा आवाज ऐकल्यानंतर काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि सायलीची खात्री पडते, म्हणजे इतकी दिवस जो आवाज माझ्या कानामध्ये येत आहे सतत, ज्या मुलीचा आवाज मला येतो तो आवाज तर तन्वीचाच आहे हे आता मात्र सायलीने ओळखलेलं आहे. आणि सायली आता ती कॅसेट जी आहे ती पुन्हा 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 ऐकते आणि ती शुभम करोती जी प्रार्थना आहे पूर्णाजीसोबत म्हणताना त्याचा आवाज आता सायलीला पूर्णपणे आठवतं की ही तर प्रार्थना आपणच म्हणालेली आहे. आणि सायलीसमोर सगळा असा भूतकाळ आता समोर आलेला आहे. तिकडे सायली आणि आता प्रतिमा दोघीसुद्धा पुन्हा सुभेदारांकडे येतात. प्रतिमा सायलीला सोडायला आलेली असते, पण सायलीचं मात्र आता इकडे कशामध्येच लक्ष नाही आहे. सायलीला पुन्हा पुन्हा तेच आठवत असतं, तिला ते तन्वीचे भास होत असतात, तिने जो ऐकलेला तो तन्वीचा आवाज आणि तिचा खूप गोंधळ उडालेला असतो. इकडे सगळेजण गप्पा मारत असतात. सायलीने तिकडे गेल्यानंतर काय काय केलं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी आता जेव्हा इथे अस्मिताने विचारत असते पण सायलीचं लक्षच नसतं. अर्जुन म्हणतो, बायको काय झालं, लक्ष कुठे आहे तुझं? पण सायली मात्र स्वतःमध्येच हरवलेली असते आणि तिला तो तन्वीची जो आवाज आहे तो तिला पुन्हा पुन्हा ऐकण्याची आता इच्छा झालेली असते. सायली हातातली ती सीडी पाहते आणि लगेचच ती घेऊन धावतच तिच्या रूममध्ये जाते. अर्जुन म्हणतो की काय झालं बायकोला, तिची तब्येत ठीक नाही आहे ना? अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या काही झाले का? सायलीचा असा चेहरा का पडलेला आहे? प्रतिमा म्हणते की अरे काही नाही, आम्ही आलो तर आता सायली अगदी ओके होती. अर्जुन म्हणतो, मग आता अचानक काय झालं? इकडे सायली रूममध्ये येते आणि म्हणते की मला सतत त्या गोष्टींचा भास का होतोय, मला तो तन्वीचा आवाज माझ्या कानातून जात का नाही आहे? सायली येते आणि पुन्हा तिने जी कॅसेट आणलेली आहे ती पुन्हा लावते. ती कॅसेट बघून सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं आणि ती पुन्हा ते ऐकायला लागते. आणि त्यावेळेला आता शुभम करोती म्हणताना तिचा आणि पूर्णाजीचा तो जो आवाज आणि तो जो भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी सायलीला आता जशाच्या तशा आठवल्या, म्हणजे पूर्णाजीचा चेहरा आणि तन्वीचा चेहरासुद्धा तर तिला तिच्या डोळ्यासमोर दिसतो.
आणि मंडळी त्याच वेळेला आता सायलीला सगळा भूतकाळ तिच्यासमोर आलेला आहे आणि आपणच तन्वी आहोत हे मात्र आता सायलीला समजलेलं आहे. सायली म्हणते म्हणजे इतके दिवस ही मुलगी मला दिसत नाही आहे, तर ह्या माझ्या आठवणी आहेत आणि त्या मला सतत दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे सायलीला आता बाकीचा सगळा भूतकाळ आठवतो. म्हणजे सायलीला इतके दिवस जे भास होत होते, तन्वी गार्डनमध्ये खेळत असताना गाडीचा झालेला अपघात आणि त्या गाडीमध्ये दिसणारी ती मुलगी, म्हणजे हे सगळं काही सायलीचा स्वतःचा भूतकाळ आहे हे आता सायलीला आठवलेलं आहे. आणि सायलीला कळतं की म्हणजे आपणच तन्वी आहोत. आणि सायलीची आता पूर्ण खात्रीच पटली आहे. सायली म्हणते म्हणून मला इतकी दिवस या सगळ्या गोष्टी दिसतात, इतकी दिवस या गोष्टींचा भास होतोय, पण मला या गोष्टींची उत्तरच कळत नव्हती, काही कळतच नव्हतं. पण आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि या गोष्टीमुळे सायलीला आता खूप आनंद झाला आहे. पण मंडळी इकडे आता सायली हा जेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करत असते, तेव्हा मात्र सायलीने जशी सायली लहान असताना जशी वागायची, जसे कपडे घालायची, जसं ड्रेसिंग करायची, सायली अगदी तसेच कपडे, तशीच स्टाईल सगळं आता सायलीने सेम तन्वीसारखंच केलेलं आहे. आणि आता सायली ही जिन्यावरून खाली येत असते, तेव्हा मात्र सगळ्यांचं लक्ष आता इकडे सायलीकडे जातं. आणि सायली जेव्हा आता तन्वीसारखी तयार होऊन आलेली आहे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. अस्मिता म्हणते की सायली, तू तर अगदी सेम तन्वीसारखी तयार होऊन आलेली आहेस. आणि हे बघून सगळ्यांनाच खरं तर आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. इथे प्रतापसुद्धा म्हणतात, सायली अगं तू तर सेम तन्वीसारखीच तयार होऊन खाली आली आहेस. आणि पूर्णाजी आता तेवढ्या तिथे येतात आणि पूर्णाजी सायलीला तन्वीच्या या रूपात पाहतात ना, तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तन्वी अगदी जशी लहान असताना तयार व्हायचीस ना, अगदी तशीच तयार होऊन तू खाली आलीस बघ. तर इकडे आता कोणालाही माहीत नाही की सायलीला तिचा भूतकाळ आठवलेला आहे आणि तिला आपणच तन्वी असल्याची जाणीव झालेली आहे. सगळ्यांना असं वाटतं की पूर्णाजीला बरं वाटावं म्हणून कदाचित सायलीने हे सगळं केलेलं असावं पूर्णाजीसाठी. पण सायली आता जेव्हा खाली येते आणि सायलीने सगळ्यांसमोर खूप मोठं सत्याचा उलगडा केलेला आहे. पूर्णाजी आता सायलीकडे बघून सायलीचं खूप कौतुक करत असतात. तर तेवढ्यात आता कल्पना म्हणत असते, तुझ्याकडे बघून एका क्षणासाठी सायली मला असं वाटलं की तूच आमची तन्वी आहेस. तुझ्यामध्ये तन्वीचे गुण तर आहेतच, पण तू आज जी दिसतेस ना, अगदी सेम तन्वीसारखी दिसतेस. आपली तन्वी जर आज आपल्यामध्ये असती ना, तर ती तुझ्यासारखीच असते. तर प्रतिमासुद्धा जेव्हा सायलीकडे पाहते, तिलासुद्धा सायलीमध्ये तन्वीच दिसत असते. आणि प्रतिमाच्या मनातसुद्धा आता एक शंकेची पाल चुकचुकते की सायलीच माझी तन्वी असेल का. तिलाही आता असं वाटत असतं. सगळ्यांच्या नजरा सायलीवरून तर काही हटत नाही आहेत, पण सगळ्यांना कुठेतरी हेच वाटायला लागलेलं आहे की सायलीच तन्वी आहे. आणि तेव्हा आता सायली सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि सायली आता म्हणत असते की हो, मी तन्वीसारखीच तयार झाली आहे, कारण गेले कित्येक दिवस झाले काही प्रश्न मला खूप सतावत होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आज मिळालेली आहेत. आणि आज मला कळलं आहे की मी इतकी दिवस ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होते ते काय आहे. आणि सायली म्हणत असते की गेले कित्येक दिवस झाले मला काही गोष्टींचे भास होते. सतत एका मुलीचा आवाज माझ्या कानात सतत येत होता. मला कळतच नव्हतं की हे सगळं काय आहे. पण आज मला ते सगळं काही स्पष्ट झालं. तो आवाज तन्वीचाच होता. आणि आज जेव्हा मला प्रतिमा आत्याने जेव्हा ती कॅसेट दिली आणि मी जो तन्वीचा आवाज ऐकला, त्यानंतर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला सापडलेली आहेत.